संपूर्ण देशभरामध्ये सध्या या प्रकरणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। लोहगड किल्ल्यावरच्या केतन अग्रवाल प्रकरणामध्ये एक मोठी घडामोड घडली आहे आणि ही घडामोड केतनच्या हत्येचा कट रचणाऱ्या सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरीच्या अडचणी वाढवणारी ठरणार आहे। कारण पुणे ग्रामीण पोलिसांना आता एक माफीचा साक्षीदार मिळालाय। नीरज कुमार असं त्याचं नाव आहे। पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून माफीचा साक्षीदार म्हणून नीरजचा जबाब नोंदवला जातोय आणि हा नीरज म्हणजे चेतनच्या दुकानातला कामगार आहे। केतनची हत्या करण्यासाठी लोहगडावर आलेल्या चेतननं या नीरजच्या फोनचा वापर केला होता। तर नीरजकडे चेतनचा हा फोन होता। हत्येच्या दिवशी म्हणजे 18 जूनच्या सकाळी 7:15 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत चेतनचा मोबाईल हा नीरजकडे होता। दिवसभर चेतनला जेवढे फोन आले ते सर्व नीरजने उचललेले होते आणि या दरम्यान नीरजच्या फोनचं लोकेशन हे लोहगड आणि परिसरामध्ये ट्रेस झालेलं होतं। त्यामुळे केतनच्या हत्या प्रकरणात नीरजची साक्ष ही महत्त्वाची ठरणार आहे। ज्यामुळे केतनच्या हत्येवेळी चेतन लोहगडावर हजर होता हे पोलिसांना न्यायालयामध्ये सिद्ध करता येणार आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर आपल्या बरोबर जोडल्या गेल्या। चैत्रालीने संपूर्ण हे प्रकरण जवळून सगळं पाहिलं, या सगळ्या घटनांची नोंद ती घेतेय। चैत्राली, एकंदरीतच यामध्ये ग्रामीण पोलिसांना पुणे पोलिसांना एक मोठा पुरावा मिळालेला आहे, तो म्हणजे माफीचा साक्षीदार मिळालेला आहे। आता हे प्रकरण माफीच्या साक्षीच्या आधारे पुढे जाणार आहे। कशा पद्धतीने आता या प्रकरणाला आणखी वेग मिळणार आहे? काय नेमक्या माफीच्या साक्षीदाराकडून आणखी अपेक्षा असणार? निश्चितच आपण पाहतोय नीरज कुमार हत्याकांडामध्ये आता नवीन अपडेट समोर आलेली आहे। नीरज कुमार याला जे आहे ते पोलिसांनी आता माफीचा साक्षीदार बनवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नीरज कुमार हा खरं तर चेतन चौधरी याच्या दुकानामध्ये काम करणारा कामगार आहे। लोहगडला 18 जूनला लोहगडला जात असताना चेतन चौधरीने आपला मोबाईल हा नीरज कुमारकडे दिला होता आणि नीरज कुमारचा मोबाईल जो आहे तो घेऊन हा चेतन चौधरी लोहगडावरती गेला होता। याच दरम्यान जे आहे ते नीरज कुमारच्या मोबाईलचं लोकेशन लोहगड आणि आसपासच्या परिसरामध्ये ट्रेस झाल्यामुळे पोलिसांनी आता नीरज कुमारला माफीचा साक्षीदार बनवलेला आहे। नीरज कुमारची साक्ष खरं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची ठरणार आहे। यामुळे पोलिसांना जे आहे ते या चेतन चौधरीचा मुख्य आरोपी जो आहे तो करण्यात येणार आहे। या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांना याच नीरज कुमारची साक्ष महत्त्वाची ठरणार असल्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर आता नीरज कुमारला माफीचा साक्षीदार केल्यामुळे पोलिसांना या संपूर्ण प्रकाराचा उलगडा करण्यासाठी उपयोग होणार। तेव्हा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या।